नमस्कार मित्रांनो, युनिवर्स मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, स्वामी समर्थ कोण होते, लोक त्यांना गुरु का मानतात, त्यांचा प्रभाव आणि त्यांची शिकवण हे सर्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कधी तुम्हाला असं वाटलंय का की आयुष्यातली सगळी दारं बंद झाली आहेत? कोणाशी बोलायचं, कोणाकडे मदत मागायची, काहीच कळत नाही. आणि अशा वेळी जर एखादा हात आपल्या पाठीवर ठेवून म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, तर हीच ती भावना आहे जी लाखो लोकांना स्वामी समर्थ यांच्या नावाने अनुभवायला मिळते. पण हे स्वामी नेमके कोण होते? लोक त्यांना देवासारखा गुरु का मानतात? आणि आजही त्यांची आठवण इतकी जिवंत आहे का? चला, ही गोष्ट सुरुवातीपासून ऐकूया. स्वामी समर्थ हे नाव घेताच एक विलक्षण शांतता, एक ताकद आपल्यात येते. पण हे फक्त नावाचं सामर्थ्य नाही, तर त्यामागे आहे त्यांचा जीवन प्रवास, त्यांची शिकवण आणि लोकांवर केलेले अनंत उपकार. असं म्हणतात, स्वामी समर्थ हे दत्तात्रेय अवतार होते. अक्कलकोट हे त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र. साधं गाव, पण त्या गावातून निघालेला प्रकाश आज संपूर्ण जगभर पोचला आहे. ते कधी राजांच्या दरबारात गेले, तर कधी गरिबाच्या झोपडीत. त्यांच्यासाठी राजा रंक, उच्च नीच, पाप पुण्य असा काहीच भेद नव्हता. त्यांचं एकच उद्दिष्ट होतं, लोकांना जीवनाचं खरं तत्त्व समजावणं आणि त्यांना भीती, दुःख, अडचणींपासून मुक्त करणं. लोक त्यांना गुरु का मानतात? कारण त्यांनी फक्त प्रवचन नाही दिलं, तर लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष चमत्कार घडवले. कुणाचा रोग बरा केला, कुणाची हरवलेली आशा परत आणली, कुणाला संकटातून बाहेर काढलं, आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांनी प्रत्येकाला स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकवलं. स्वामी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नव्हते, तर त्यांच्या उपस्थितीचं वचन होतं. काही जण म्हणतात, स्वामी समर्थ हे फक्त फिरती योगी होते. ते देशभर फिरले, विविध ठिकाणी लोकांना भेटले, कुणाशी रागाने बोलले, तर कुणाला प्रेमाने शिकवलं. त्यांच्या बोलण्याचा सूर कधी कठोर वाटायचा, पण त्यांच्या मागे प्रेम, जागृती असायची. त्यांची भाषा साधी होती, पण प्रत्येक शब्द हा हृदयाला भिडायचा. असं अनेकदा झालं की एखादा भक्त संकटात होता, स्वामी अचानक त्याच्या स्वप्नात आले किंवा कोणत्या तरी रूपात त्याच्या मदतीला पोचले. अशा हजारो गोष्टी लोक आजही सांगतात, आणि त्या फक्त दंतकथा नाहीत, त्या लोकांच्या आयुष्याचे अनुभव आहेत. स्वामींची खूप साधी शिकवण आहे. सत्याचा मार्ग धर, अहंकार सोड, गुरूंवर विश्वास ठेव आणि प्रत्येक क्षणी परमेश्वराचं नाव घेत राहा. आज त्यांच्या समाधीस्थळाला जाणारे हजारो लोक एकच अनुभव सांगतात. आतून एक शांत लहर येते, मन हलकं होतं. याचा अर्थ काय? स्वामी फक्त एक ऐतिहासिक व्यक्ती नव्हते, तर आजही ते अनेक रूपात आपल्यासोबत आहेत. लोक त्यांना गुरु का मानतात? कारण त्यांनी लोकांना केवळ धर्म सांगितला नाही, तर जीवन कसं जगायचं, संकटाला कसं सामोरं जायचं आणि शेवटी देवाकडे कसं परत जायचं हे शिकवलं. मित्रांनो, स्वामींच्या जीवनकथेतून आपण काय शिकतो? आयुष्य कधीही सरळ रेषेत चालत नाही, पण योग्य मार्गदर्शन असेल तर आपण कुठल्याही वादळातून बाहेर येऊ शकतो. खरा गुरु आपल्याला फक्त मंत्र देत नाही, तर आपल्याला स्वतःला ओळखायला लावतो. श्रद्धा आणि सबुरी हीच खरी गुरुकृपा मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. आणि शेवटी आजही लाखो लोक जेव्हा संकटात असतात ना, तेव्हा एकच नाव घेऊन शांत राहतात,
ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हालाही असं कधी जाणवलं असेल तर ते फक्त योगायोग नाही, हा स्वामींचा आशीर्वादाचा इशारा आहे. हा संदेश तुम्ही एकटेच ठेवू नका, तो इतरांपर्यंत पोचवा. आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करा आणि स्वामींच्या कृपेचा हा प्रकाश सर्वत्र पसरवा. पुढचे दिव्य संदेश चुकू नयेत यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.